नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. अर्थातच सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि 7 वाजताचा लाईव्ह कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण सर्वात पहिल्यांदा म्हणजे जी आज सगळीकडे ज्या गोष्टीची चर्चा आहे, ज्या भेटीची चर्चा आहे, त्या चर्चेसंदर्भात बोलणार आहोत आणि माझ्यासोबत आहे संकेत. संकेत, मुळातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात युती तुटल्यापासून एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप झाले. ते अगदी इथपर्यंत झाले की उद्धव ठाकरेंनी असं वाक्य उच्चारलं होतं, एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहील. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे उत्तर दिलं होतं की तुम्हीही राहाल आणि मीही राहील. या दरम्यानच्या काळामध्ये मी पुन्हा येईन वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, लोकसभा विधानसभा झाली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. आज याच मुख्यमंत्र्यांची नागपूर अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन देखील केलं. पहिल्यांदा मला तुला हाच प्रश्न विचारायचा आहे की ही जी भेट होती ही औपचारिक भेट आहे, कारण की मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं हे कोणत्याही सदस्याचं अर्थातच एक आपण म्हणतो ना, एक म्हणजे कर्तव्य आहे की अरे बाबा, आपण ज्यांच्या महाराष्ट्राच्या म्हणजे नेतृत्वाखाली आपण जे कामकाज करणार आहोत ते आपले मुख्यमंत्री आहेत. दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे ज्यावेळी त्यांचा शपथविधी होणार होता देवेंद्र फडणवीसांचा, त्यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, पण मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं होतं की मी त्यांना फोन केला होता पण ते काही येऊ शकले नव्हते. तर तुला काय वाटते, आज त्यांची पहिली भेट, या भेटी दरम्यान त्यांची झालेली चर्चा जी आपण विस्तृत स्वरूपात मांडूच, पण त्या भेटीवरून आता सुरू झालेलं राजकारण काय सांग? एकंदर निश्चितच जर आपण पाहिलं तर नागपूरला जे अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः सहभागी होत आहेत विधान परिषदेचे आमदार म्हणून. आणि आज त्यांनी आमदारांची बैठक देखील घेतली आणि या उद्धव ठाकरेंच्या आजच्या नागपूर दौऱ्यामधले 2 फोटो जे आहेत किंवा 2 भेटी ज्या आहेत त्या विशेष लक्षवेधी ठरल्या. एक अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची आणि दुसरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबतची. तर आजच्या भेटीमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं तर दोघांची बॉडी लँग्वेज एकदम, म्हणजे दोघंही हसताना पाहायला मिळत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर एका सोफ्यावर बसलेले एकाच सोफ्यावर बसल्याचं पाहायला मिळालं. आपण तो फोटो देखील पाहत असाल. एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर, आणि उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, ती संस्कृती आपण जपली पाहिजे. त्या अनुषंगाने आजची भेट झाली असावी. अर्थात या भेटीमध्ये अनेक विषयांवर चर्चा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. ईव्हीएम संदर्भात उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलंय की ईव्हीएम विरोधातला जो काही आमचा लढा आहे तो लढा आम्ही असा सुरू ठेवू, मात्र राजकीय संस्कृती म्हणून मी उद्धव ठाकरेंची भेट घेतली असं एक त्यांनी साधारणतः या भेटीतला सार जर आपण पाहिलं तर हे असं. नक्कीच. आणि त्यावेळी त्यांनी एवढंही म्हटलेलं आहे की आम्ही निवडणूक नाही जिंकू शकलो, तुम्ही जिंकलात, सरकार स्थापन केलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण आता मात्र महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे विकास घडायला पाहिजे, या दृष्टीने तुमची पावलं पडतील असं देखील त्यांनी सुचवलं. आता तो ईव्हीएमचा मुद्दा म्हणाला, तो देखील फार महत्वाचा आहे, कारण की विधानसभेचा निकाल अनाकलनीय आहे असं उद्धव ठाकरेंनी आता देखील या भेटीत देवेंद्र फडणवीसांना म्हटल्याचं त्यांनी जेव्हा प्रसार माध्यमांना येऊन सांगितलं ते सांगितलं. शिवाय आम्ही जनतेच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरोधात आवाज देखील उठवू असं देखील ते म्हणाले. पण आता संकेत, प्रश्न हा पडलाय की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंतचा जर आत्ताचा सगळा मागचा जर आपण एक सिनेरिओ पाहिला तर या दरम्यान एकमेकांवर बऱ्याच टीका टिप्पणी झाल्या, आरोप प्रत्यारोप झाले. देवेंद्र फडणवीस जर प्रत्यक्ष त्या बोलत नसतील तर त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते असतील किंवा इतर आमदार होते ते उद्धव ठाकरेंवर तुटून पडायचे. मग उद्धव ठाकरेंचे काही पक्षाचे प्रवक्ते, नेते हे सगळे तुटून देवेंद्र फडणवीसांवर पडायचे. पण आज प्रत्यक्ष या दोघांचीच भेट झाली आणि प्रत्यक्षात तू या भेटीला आणखी एक धागा जोडलेला आहेस की आता मनोमिलन होणार का वगैरे असं तू म्हणालेलं आहे. तुला असं वाटतं की आता ही मनोमिलनाची वेळ आहे म्हणून? निश्चितच. आज आदित्य ठाकरेंनी जेव्हा एका नामांकित वृत्तवाहिनीला मुलाखत दिली तर त्या मुलाखतीमध्ये त्या संबंधित रिपोर्टरने ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारला होता की भविष्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची जी आहे ती देवेंद्र फडणवीसांनी ना उद्धव ठाकरे भेटलेले आहेत, या सगळ्या भेटीकडे तुम्ही कसं पाहता, त्याच्यावर आदित्य ठाकरेंचं उत्तर असं होतं की भविष्य काळात एकत्र येऊन काम करावं लागेल आणि त्यामुळे भविष्यातली ही आजची भेट ही भविष्यातली कदाचित मनोमिलनाची नांदीही असू शकते. नक्कीच. म्हणजे तू जे म्हणतोयस ते कदाचित त्या अँगल आणि महाराष्ट्र राजकारणात काही होऊ शकतं. म्हणजे संकेत, इथे कसं आहे, काल जे ज्यांच्या सोबत होते तेच आज ज्यांच्या सोबत नाही त्यांच्या सोबत असतात, अशी परिस्थिती निर्माण होते.
इकडे एकीकडे खाते वाटपावरूनचा गुंता सुट्टा सुटेना आणि अधिवेशनात कुणाचा कुणाला पत्ता लागेना. कारण आता परिस्थिती अशी, मुळातच जे मंत्री म्हणून ज्यांना संधी मिळायला पाहिजे होती, म्हणजे त्यांची इच्छा होती, त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांनी अधिवेशनातूनच काढता पाय घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. सुधीर मुनगंटीवार उपस्थित नाहीयेत, तानाजी सावंत उपस्थित नाहीयेत, छगन भुजबळ उपस्थित नाहीयेत, प्रकाश सोळंकेने देखील माजलगाव गाठलेला आहे. अशा बऱ्याचशा घटना आपण पाहिल्या. रवी राणा म्हणजे ही जी सगळी नाराज मंडळी आहेत, आपण काल त्याच्यावर मुद्देसूद आपल्या कार्यक्रमात देखील आपण त्यावर चर्चा केली होती. आता याच नाराजांच्या माध्यमातून जर आता आपण विचार केला तर महायुतीमध्ये काही फारसं आलबेल आहे असं वाटत नाही. आणि अजून हे सरकार 5 वर्ष टिकवायचं. त्यात अजितदादा आज नॉट रिचेबल, थेट दिल्लीला जाऊन बसलेत कारण खाते वाटपावरून गोंधळ आहे. छगन भुजबळ काय वेगळाच पर्याय निवडतात का? कारण की आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद जी घेतली नागपूर अधिवेशनाच्या आधी, म्हणजे तिथे जाण्यापूर्वी, त्यात ते स्पष्टपणे म्हणाले की छगन भुजबळ आमच्या म्हणजे माझ्या अधूनमधून संपर्कात असतात. म्हणजे असं काहीतरी त्यांनी एक म्हणतो ना आपण एक क्रिएट केलंय. पण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला संकेत, तर कुठे ना कुठेतरी महायुतीमध्ये निश्चितपणे आधी मंत्री पदावरून खलबत झाली, नंतर आता खाते वाटपावरून खलबत सुरू आहे. एकतर 23 तारखेला निकाल लागला, अक्षरशः आपण आता पाहिलं तर 3 आठवड्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी देखील, आणि विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे, आमदार आपल्या समस्या मतदारसंघातल्या मांडतायत, पण बोमला त्याला उत्तर द्यायला त्या खात्याचा मंत्रीच नाहीये. सगळी उत्तरं ही मुख्यमंत्र्यांनी द्यायची आहेत. म्हणजे आता सध्या मुख्यमंत्री प्रत्येक खात्याचे मंत्री आहेत. तेव्हा तुला काय वाटतंय, खाते वाटप जे आहे ते जर व्यवस्थित झालं नाही तर कदाचित माहिती बिघाडी होऊ शकते. निश्चितच अनेक खात्यांवरून जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच असल्याच्या बातम्या, तशा चर्चा वारंवार येत असतात. मग गृह खातं आहे, महसूल खातं आहे, अर्थ खातं आहे, जे अजित पवारांकडे होतं ते शिवसेनेला हवं आहे, भाजपकडे असणारा गृह खातं जे आहे ते शिवसेनेला हवं आहे. अशा अनेक चर्चा, अशा बातम्या येत असतात. आणि त्यातच 15 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला. आज 2 दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन उलटलेले आहेत. अधिवेशन सुरू असताना खरं तर 16 तारखेला अधिवेशन आहे, 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय. तर रात्री उशिरा किंवा मग 16 तारखेला अधिवेशनाच्या पूर्वी मंत्र्यांना जे आहे ते आपापल्या खात्यांचा वाटप. अगदी संकेत बरोबर म्हणालेला आहे, कारण की खाते वाटप हे आधीच व्हायला पाहिजे होतं. जर तुमचं अधिवेशन 16ला तुम्ही ठेवलेलं आहे तर त्या अधिवेशनामध्ये आज जी मुख्यमंत्र्यांना किंवा काल विधानसभा अध्यक्षांना ओळख करून द्यावी लागली, त्यावेळी हे या खात्याचे मंत्री अशी ओळख करून न देता आमदार म्हणून ओळख करून द्यावी लागली. आणि याच्यावर उद्धव ठाकरेंनी आज शरसंधान सांगितलेलं आहे. ते असं म्हणाले की ज्यांच्यावर दोषारोप आहेत त्यांचीच ओळख हे सन्माननीय, ते सन्माननीय अशी करून द्यावी लागलेली आहे. मुळातच विधानसभेचं अधिवेशन आता सध्या गाजतंय. ते परभणी आणि बीड मधलं प्रकरण, या 2 प्रकरणावरून आता गाजतंय. त्यात अजून मंत्री जरी या ठिकाणी मंत्रिपदाची शपथ घेतली गेली असली तरी त्या आमदारांना किंवा त्या मंत्र्यांना कोणतं खातं दिलं जाणार याची खात्री नाहीये. तेव्हा संकेत, तू जो म्हणतोस तो मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. पहिल्यांदाच हे तर असं अधिवेशन आपण पाहिलं असावं की जिथे मंत्रीच नाहीयेत आणि अधिवेशन सुरू आहे. खरं तर पुलोचं सरकार ज्यावेळी झालं होतं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी अशी स्थिती निर्माण झाली होती. त्याच्यानंतर ही आता परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की अधिवेशन होतंय, मंत्री आहेत मात्र त्यांना खातीच नाहीयेत, बिन खात्याचे मंत्री, अशी साधारणतः एक कन्सेप्ट जी आहे ते आता आल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं अजूनही पुढचे 1 ते 2 दिवस आहेत ते खाते वाटप आणि या सगळ्याला लागू शकतात, अशा बातम्या ज्या आहेत त्या समोर येताना पाहायला मिळतात. नक्कीच. मुळात प्रश्न हाच होता संकेत की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला जाणार होते तर त्याच्या आधी जर आपण पाहिलं लोकसभेला, म्हणजे मुळात युती तुटल्यापासूनच्याच त्यांच्यामध्ये कुरबुरी सुरू झाल्या. त्यानंतर अगदी आपल्याला आठवत असेल की महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून भाजपला विरोधी बाकावर बसणं, म्हणजे 105 जागा असून तर हे कुणामुळे घडलं तर अर्थातच या पक्षांमुळे घडलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर देखील त्यांचा राग होताच. म्हणजे भले देवेंद्र फडणवीसांचा वैयक्तिक राग नसावा पण मुळात पक्षाच्या माध्यमातून विचार केला तर. दुसरी गोष्ट, त्यानंतर त्यांचं सरकार खाली पाडणं, या सगळ्या गोष्टी झाल्या. भाजप सत्तेत आली पण भाजपला मुख्यमंत्रीपद मिळवता आलं नाही, ही एक खंत वेगळीच. परत 5 वर्ष अशीच गेली
5 वर्ष भाजपला 105च संख्या आहे, पण 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद आणि 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री पद याच्या पलीकडे काहीही करता आलं नाही. मध्ये पहाटेच्या शपथविधी काळात 72 तास का होईना पण भाजपला मुख्यमंत्रीपद मिळालं, ती गोष्ट वेगळी. पण त्यानंतर मात्र आता फुल मॅन्डेट, अगदी लँडस्लाइड या ठिकाणी मेजॉरिटी त्यांना मिळाली, मॅन्डेट मिळालं आणि भाजप 137, मी आता मित्र पक्षांचे पण 5 ऍड केले आणि ते आता सत्तेत आले, अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. या दरम्यान लोकसभेची जी निवडणूक होती, ती लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडीला तर इतका आनंद झाला की 30 जागा आपल्याला मिळालेल्या आहेत आणि आता विधानसभेत त्यांचा सुपडा साफ होणार. मग उद्धव ठाकरेंनी अक्षरशः जागा जास्तीत जास्त पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला, जेणेकरून आपले जास्त आमदार झाले तर मुख्यमंत्री आपल्याला होता येईल. आज ज्या जागेवर उद्धव ठाकरेंना बसायची इच्छा होती त्याच जागेवर आज प्रत्यक्ष स्वतः देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. आता संकेत मला एक म्हणायचं म्हणजे बघ, म्हणजे आता राजकारणात एक कितपत योग्य कितपत शक्य मला माहित नाही, अर्थात ते शक्य नाहीये. मुळातच विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे. आता प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मग विरोधी पक्षनेता कोण? आता तिथे भले उद्धव ठाकरे नाही बसणार, पण किमान उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा माणूस बसवावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि ही सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी म्हणून तू जे दुसरं नाव घेतलंस त्यांना देखील ते भेटून आले, ते म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. काय सांगता येत आहे, उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकरांची विरोधी पक्षनेत्या संदर्भात चर्चा झाली असावी का? निश्चितच राहुल नार्वेकरांना जेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का असा प्रश्न जेव्हा माध्यमांनी त्यांची विधानसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर विचारलं होतं, त्याचं उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हटले होते की प्रस्ताव आला तर विचार करू. आज भास्कर जाधवही तेव्हा त्यांनी त्याचाच पुनरुच्चार केला की अध्यक्षांचा बरोबर आहे, जर प्रस्ताव आला तरच ते विचार करतील. आणि त्या अनुषंगाने अर्थातच महाविकास आघाडी म्हणून मोठा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरलेला आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडेच राहावं यासाठी. कारण की आता विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे 17 आणि काँग्रेसचे 7 आणि शिवसेनेचे 7 असे 7 आमदार असल्यामुळे तिकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केलाय. काय करायचं, त्यामुळे किमान विधानसभेतलं तरी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे राहावं यासाठी उद्धव ठाकरे साखर पेरणी करताना पाहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली असावी. नक्कीच. अर्थात या 2 भेटी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या होत्या, कारण की शिवसेनेला भले सत्तेत सामील होता आलं नाही तरी देखील सत्तेत असलेल्यांना विरोध करून आपल्या पक्षाची ताकद आजमावण्याची संधी आता त्यांना मिळालेली आहे. कारण की आगामी निवडणुका म्हणजे महापालिका. जर आत्ताच आपण आवाज उठवला, या पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये कदाचित मार्च एप्रिलमध्ये महापालिकाच्या निवडणुका लागू शकतात, त्यावेळी काय वेगळी गणितं होऊ शकतात का? किंवा जसं तू मगाशी एक हेडिंग काढलेलं आहेस आपल्या या कार्यक्रमासाठी, मनोमिलन म्हणून, तर यांचं मनोमिलन होऊ शकतं का? आदित्य ठाकरेंनी म्हटलं की भविष्यात एकत्र येऊन काम करावं लागेल. तर एकत्र यायचं म्हणजे कोणी यायचं? मग महाविकास आघाडीत तर तुम्ही एकत्रच आहात की, मग आणखी कुठे एकत्र यायचंय? म्हणजे काय म्हणायचंय का सगळे विरोधी आणि सत्ताधारी पक्षाने एकत्र यायचंय का? म्हणजे नेमका मुळात आत्ताच कुठल्याच पक्षामध्ये कशाच काय कोणाला मागमूस राहिलेलं नाही आणि कोणी ताकातून दाखवत पण नाहीये. प्रश्न हा पडलेला आहे खाते वाटपावरून गोंधळ. ज्यांना मंत्रीपदी विराजमान करण्याची आता सगळ्या तिन्ही पक्षांनी जी काही भूमिका निभावली त्यातले बरेचसे नाराज, आणि दुसरी गोष्ट विरोधी पक्षांमध्ये अजूनही कुठे एकमत झाल्याचे दिसून येत नाही, ते विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर. त्यामुळेच आजची एंट्री उद्धव ठाकरेंची ही मुख्यमंत्र्यांच्या दालनातली आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनातली फार महत्वाची ठरली. अर्थात याला फारसं काही म्हणजे गांभीर्याने घ्यायची गरज नाहीये. उद्धव ठाकरेंनी औपचारिकरित्या देखील या गोष्टींची भेट घेतली असावी, या दोघांची भेट घेतली असावी. फक्त आता महाराष्ट्राचं राजकारण आहे, हल्ली विश्वास ठेवता येत नाही, कुठे काय घडेल सांगता येत नाही. सगळी प्रसार माध्यमं, तुम्ही आम्ही सगळे जे काही आपण याचं विश्लेषण करतो, बोलतो एक, जे प्रत्यक्ष दिसतंय तर्क लावून आपण करतो, पण नंतर घडतं वेगळंच. आणि ते आपण आत्ताच्या इलेक्शनच्या माध्यमातून देखील पाहिलेलं आहे. त्यामुळे भविष्यात आता हे दोघे, एक मुख्यमंत्रीपदी आणि एक विरोधी पक्षात, अशा दोघांमधली काय खडाजंगी होणार, तो कसा संवाद असणार आहे, का वादविवादच होणार, या सगळ्याच गोष्टी बघायला मिळणार. मला फक्त तुझी एक शेवटची कमेंट पाहिजे, ती अशी की मुळातच आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली, तर मग नाना पटोले आणि फडणवीसांची भेट का झालेली नाही? किंवा मग तिकडे जर आपण पाहिलं तर शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांची भेट का झाली नाही?
आणि एक पद जे मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आलेलं आहे त्या पदाचं खरं म्हणजे रहस्य काय आहे याच्यावरती तुझी कमेंट मला हवी आहे. काय सांगताय? नाना पटोलेंचा उल्लेख देवेंद्र फडणवीस हे सातत्याने माझे परम मित्र असा करत असतात. त्यामुळं मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची वर्णी लागल्यानंतर नाना पटोलेंनी आपल्या या परम मित्राची भेट का घेतली नाही, हा तर एक प्रश्नच आहे. मात्र शेवटचा जो तुम्ही सांगितलं की एक जागा रिक्त का ठेवली, त्याचं उत्तर काल अमोल मिटकरांनी दिलं की ते पद कदाचित जयंत पाटलांसाठी रिक्त असावं. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुढच्या काळातही अनपेक्षित राजकीय भूकंपाला महाराष्ट्राला सामोरं जावं लागतं की काय, अशी स्थिती आता तरी अमोल मिटकरांच्या या विधानामुळे निर्माण झाल्याचं पण पाहायला मिळतंय. नक्की आता मला फक्त यालाच एक शेवटचं काउंटर करायचंय. आता ते जे एक पद रिक्त झालेलं आहे त्या रिक्त पदावरून सुद्धा भांडणं होऊ नयेत की कोणी जायचं त्याच्यावर, जयंत पाटील का अन्य पक्षातले अन्य कोणी, याचं उत्तर कोणाकडे नाहीये. कदाचित याचं उत्तर फडणवीसांना माहित असावं, पण ते उत्तर आपण कृतीतून देऊ असं नेहमी म्हणत असतात. जसं मी पुन्हा येईन म्हणाले आणि कृतीतून 5 वर्षांनी का होईना पण मी आलो हे त्यांनी दाखवून दिलं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट, नेमकं काय घडलं याच्यातली सविस्तर आणि विश्लेषणात्मक चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. अर्थातच पुढच्या लाईव्ह मध्ये वेगळा विषय, वेगळी बातमी. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.